जय जय भोला दत्तात्रेया दत्तात्रेया जय दत्तात्रेया 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 जय जय भोला दत्तात्रेया जय जय भोला दत्तात्रेया जय जय भोला दत्तात्रेया। आपला विषय सुरू होता की आजच्या काळातील साकाईसाने आपल्या गुरूंना काय उत्तर दिलं असतं. अगदी प्रामाणिकपणे उत्तर दिलं असतं. बाबा कोण म्हणता आम्ही देवधर्म करत नाही, आम्ही पारायण करत नाही, आम्ही गाठी करत नाही. जेव्हा जेव्हा रात्री 8 वाजता आमच्या टीव्ही वरती आवडती सिरियल जेव्हा आम्ही पाहत असतो ना, त्यावेळेला मात्र मुखाने आम्ही काय करत असतो, देवाचं भगवंताचं नामस्मरण करत असतो. ती साकाईसा मात्र तशी नव्हती. त्या कालखंडामध्ये टीव्ही नव्हती, मोबाईल नव्हता. जे आहे ते उत्तर तिने प्रामाणिकपणे आपल्या गुरुला देऊन टाकलं. पण त्यानंतर आचार्य श्री नागदेवाचार्यांनी तिला जे निरूपण केलं ना, ते खूप महत्वाचं आहे. आचार्य श्री नागदेवाचार्य म्हणतात, कवणाचा गोलो कवणाची स्थिती तू आपुले चिंती ओ साकूबाई. आचार्य श्री नागदेवाचार्य म्हणतात की कवणाचा गोलो कवणाची स्थिती. तू म्हणते की नातवंडांना मी सांभाळते आणि नातवंडांना सांभाळून सांभाळून मी माझा धर्म निभवण्याचा प्रयत्न करते. तुझे नातवंड तुझ्या अंतकाळी तुझ्या सोबत तेथे नसणार. बऱ्याच वेळेला असं घडतं का नाही, त्या नातवंडांच्या मोहापायी आपण आपला जो धर्म आहे तो आपण सोडून दिला. आणि मग जेव्हा आपली तब्येत बिघडलेली असते, पिंट्याचा बाप फोन करतो की तुझी आजी सिरियस आहे. तो म्हणतो बाबा मी आलो असतो, परंतु खूप अंतर आहे आणि नेमकं माझं कॉलेज सुरू झालेलं आहे, त्याच्यामुळे मी आजीला भेटायला येऊ शकत नाही. आजीचा देहांत होतो, आजीच्या 10व्याच मिनिटात येथे उगवतो. कोणासाठी तुम्ही आयुष्य खर्च केलं? हे जर समजा तुम्ही परमेश्वरासाठी जर केलं जर असतं तर मदलसेला सुद्धा आणि स्मृतीस्थळामध्ये जी तुम्हाला ही जी साकाईसा तुम्हाला जी बघायला मिळते, हिला सुद्धा दोघांना आपल्या जीवनाचे टप्पे चांगल्या पद्धतीने माहिती आहे. आणि मग बघा, यानंतर आचार्य श्री नागदेवाचार्यांनी तिला निरूपण केलं. आचार्य श्री नागदेवाचार्य निघून गेले, पण गुरुने जे काही निरूपण केलं त्याच्यात नक्की तिने काय केलं की ते ऐकलं सुद्धा. नाहीतर आपले गुरु आपल्याला कितीतरी वेळा सांगतात, निरूपण करतात, पण आपण कसे असतो, तुमच्या परिभाषेमध्ये म्हणतात त्याला की पालत्या घड्यावर कितीही जरी पाणी ओतलं तरी, नाहीतर बस सोनाराने. आता माहिती तुम्हाला अनेक संत येतात, अनेक गुरु येतात, हितोपदेश करतात, मार्गदर्शन करतात, जीवन जगण्याचं मर्म तुम्हाला सांगतात, पण आपण मात्र कधी लक्ष देत नाही. पण साकाईसा मात्र तशी नव्हती. एका गुरुचा आदर्श शिष्य बनण्यासाठी कोणते लक्षण असावे लागतात, त्यातलं सर्वप्रथम लक्षण इथे पाहायला मिळतं. काही दिवसांनी आली, आचार्य श्री नागदेवाचार्यांना भेटली. कवयित्री नव्हती, डिग्री कुठलीच तिच्याजवळ नव्हती, शाळेची पायरी सुद्धा चढली नव्हती,
परंतु तिला जे सुचलं, तिने जे अनुभवलं, त्या अनुभवातून तिने मात्र आचार्य श्री नागदेवाचार्यांना 2-3 एक ओवी तिने म्हणून दाखवली. आचार्यांना म्हणते, मी ना एक ओवी तयार केली. नागदेवाचार्य म्हटले की म्हणून दाखव. इतके महत्वाची ती ओवी आहे. मदलसेने पाळण्यातल्या मुलांना जो संस्कार दिला ना, त्याचाच मर्म या ओवीमध्ये दडलेला आहे. ती म्हणते, गोविंद नाही जयाची वंशी, ते पाथर कुशी निफन्नले, विहुनिया वांज झाली ओ माय, पुत्र न घरी पाय गोविंदाचे. गोविंद नाही जयाची वंशी. ती म्हणते की घर खूप मोठं आहे, घरामध्ये सगळं वैभव आहे, संपत्ती आहे, सगळं काही निपुण आहे, घरामध्ये दुःख येत किंचितही नाही. एवढंच काय म्हटले की त्या घरामध्ये जो वंशाचा दिवा असायला पाहिजे, तो वंशाचा दिवा सुद्धा जन्मलेला आहे. तिचं म्हणणं फक्त एवढंच आहे, आपल्या प्रत्येकाच्या घरासाठी हे लागू आहे. तुम्ही तुमच्या घरावर काहीतरी लिहितात ना, यापेक्षा ही ओवी जर लिहिली आणि त्या ओवीचं जर सारखं जर तुम्ही जर स्मरण जर केलं, म्हणजे सारखी जर ती जर वाचली, तर तुम्हाला सुद्धा तुमच्या जीवनाचा मर्म कळेल. ती म्हणते की घर तर खूप मोठं आहे, घराला वंशाचा दिवा आहे, तो रांगतोय नव्हे तर तो आपल्या नाजूक पावलाने चालण्याचा प्रयत्न सुद्धा करतोय. आणि मग तुम्ही त्याला शिकवतात, आई म्हण, बाबा म्हण, 1 2 3, तुम्ही त्याला शिकवतात. तुम्हाला असं वाटतं की गावातल्या सगळ्या मुलांमध्ये माझं लेकरू मात्र हुशार झालं पाहिजे, वाटतं का नाही आपल्याला? आपण घरामध्ये खर्च कमी करतो, पण माझ्या पिंट्याला मात्र बाहेर कुठेतरी इंग्लिश मीडियमला टाकलं म्हणजे त्याची बुद्धिमत्ता वाढेल, असा आपला विचार असतो. पण खरं खाद्य कोणतं आहे त्या मुलाचं माहिती तुम्हाला? ती म्हणते की गोविंद म्हणजे परमेश्वर. त्या मुलाच्या मुखामध्ये सगळं काही आहे, परंतु त्या मुलाच्या मुखामध्ये जर परमेश्वराचं जर नाम जर नसेल ना, ते पाथर कुशी निफन्नले. ज्या मुलाच्या मुखामध्ये परमेश्वराचं नाव नाही, तर ते साकायसा म्हणते, जगाच्या दृष्टीने आईने मुलाला जन्म दिला, ती म्हणते की अध्यात्माच्या दृष्टीने त्या आईने मुलाला जन्म दिला नसून कुच्चर अशा दगडाला जन्म दिला की ज्या दगडाला कुठलेच संस्कार रुजवल्या जाऊ शकत नाही. का बरं? कारण त्या मुलाच्या मुखामध्ये सगळे नाव आहेत, परंतु देवाचं नाव नाही. याच्याही पलीकडे ती सांगते, विहुनिया वांज झाली ओ माय. जगाच्या दृष्टीने आई बाळांतीन झाली, पण ती म्हणते की माझ्या दृष्टीने नाही. का बरं? माझ्या दृष्टीने का बरं नाही? तर ती म्हणते की माझ्या दृष्टीने ती वांझच आहे, निपुत्रिकच आहे, कारण मुलाला जन्म दिला, परंतु त्या मुलाच्या मुखामध्ये गोविंदाचं म्हणजे देवाचं नाव मात्र ती त्या मुलाला तेथे देऊ शकली नाही. पुत्र न धरी पाय गोविंदाचे. कारण तिच्या मुलाने गोविंद म्हणजे परमेश्वर अवतार याचं तो त्यांनी कधी नावच तिथे घेतलेलं नाही. आणि त्रेतायुगामध्ये असलेली ही जी काही मदलसा आहे, ही मदलसा सुद्धा बालपणामध्येच आपल्या मुलांवर संस्कारांचं बीजारोपण करण्याचा ती प्रयत्न करते. संस्कारांनी युक्त असल्यानंतर तो कधीच डगमगत नाही, त्याची निर्णय कधी चुकत नाही.
निर्णय क्षमता जी आहे ती निर्णय क्षमता त्याची मजबूत होते. बऱ्याच वेळेला आपल्या जीवनामध्ये असं घडतं ना, हे करू का ते करू, नक्की काय करायचं? दोन्हीच गोष्टी जर एकाच वेळेला जर उभ्या जर राहिला, हे करू का ते करू, कळत नाही आपल्याला काहीच. अध्यात्माचा जर वसा जर असेल तर त्या तपाच्या बळाने आपोआपच आपली जी निर्णय क्षमता आहे ती निर्णय क्षमता मजबूत तेथे होते. ऋतुध्वजाने विनंती केली होती की 7वा जो पुत्र आहे त्या पुत्राला अध्यात्माचे संस्कार देऊ नको, आणि म्हणून मदलेसेने त्याला अध्यात्माचे संस्कार कुठले दिलेच नाही. हा अरळक मोठा होतोय, 10-15 वर्षाचा झाला असेल. मित्र परिवार होता, मित्र परिवारामध्ये खेळू लागला, बागडू लागला. मातेला बरं वाटत होतं की माझा मुलगा लहान आहे, आनंदी आहे, समाधानी आहे. परंतु जसं जसं त्याचं वय आता वाढत होतं तसं तसं सद्गुणांसोबत दुर्गुणांचं सुद्धा मिश्रता त्याच्या कृतीमध्ये पाहायला मिळू लागली. आधी सकाळी उठल्यानंतर आपल्या मात्या पित्याला नमस्कार करायचा, आता मात्र तो नमस्कार करायचा नाही. आधी आपल्या घरी जास्तीत जास्त वेळ थांबण्याचा प्रयत्न करायचा, आता मात्र जास्तीत जास्त वेळ त्याचा बाहेर सवंगड्यांसोबत मित्रांसोबत राहण्यामध्ये त्याचा काळ तेथे जाऊ लागला. मदरसेच्या लक्षात येत होतं की संस्कारापासून आपल्या पुत्राची फारकत होत आहे, संस्कारापासून तो वेगळा होतोय. अरे याला कसं सांगावं की मित्र कोणासारखा पाहिजे? अध्यात्माचा संस्कार न दिल्यामुळे कृष्णासारखा एक आदर्श मी त्याच्यामध्ये निर्माण नाही करू शकले. कदाचित कृष्ण चरित्र जर त्याला जर माहिती जर असतं तर मित्र आणि मित्र धर्म हा कशा पद्धतीने निभवायचा त्याला कळालं असतं. आणि लक्षात आलं की त्याचा जो मित्र परिवार आहे हा मित्र परिवारच त्याला आता दुर्गुणाच्या नादी तेथे लावत आहे. अध्यात्माने सांगितलं की नेमकं काय केलं पाहिजे, कोणासारखा तो मित्र असावा. दुःखाडवायला उंबऱ्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. वाट चुकणार नाही जीवन भर तुझी, वाट चुकणार नाही जीवन भर तुझी. एक तू मित्र कर आरशा सारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. मित्र असला जवळ तर मना सारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. त्रासलो जिंदगी चालताना पुन्हा,
त्रासलो जिंदगी चालताना पुन्हा बसधडा मैत्री वाचण्यासारखा बसधडा मैत्री वाचण्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. मित्र धर्म आपल्याला श्रीकृष्ण चरित्रामध्ये पाहायला मिळतो की श्री गोपाळ कृष्ण महाराजांनी सुदामा सोबत तो निभवला. आमच्या महानुभाव पंथांच्या पूर्वासुरींकडे जर आपण बघितला तर मित्र धर्म हा दामोदर पंडित आणि केशराज बासांचा सुद्धा तो पाहायला मिळतो. कारण आपल्या मित्रांकडून आपल्या मैत्रिणींकडून जी ऊर्जा आपल्याला प्राप्त होत असते, घरामध्ये वावरताना अगदी तशाच प्रकारची आपली विचारशक्ती बनत असते. अरळक जो आहे मित्रांच्या सवंगड्यांच्या पूर्णपणे आहारी गेलेला. अरळक धनाने परिपूर्ण आहे. अरळकाचा शब्द कोणी मोडणार नाही. राज्यामध्ये त्याचे असलेले जे सवंगडे आहेत ते मात्र गरीब आहेत. अरळकाने धन द्यावं आणि सवंगड्यांनी त्याचा दुरुपयोग करून नको त्या ठिकाणी ते खर्च करावे. न कळतपणे व्यसनांच्या आहारी गेलेला हा अरळक. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये सांगितलं की आपणे आपसे ज्ञाता विरक्ताचा संग कीजे. तुम्हाला कोणाच्या सोबत राहायचं? जे तुमच्यापेक्षा ज्ञाते आहेत आणि विरक्त आहेत. खरोखरच त्यांचं जीवन एक तुम्हाला आदर्शमय आहे. त्यांच्या सावलीखाली आपण उभं राहिल्यानंतर तुम्हाला तुमचे स्वतःचे दोष दिसू लागतात आणि आपल्याला कोणत्या गुणांना धारण करायचं हे सुद्धा तुम्हाला त्यांच्या नसुद्धा सावलीतून कळतं. अशा ज्ञात विरक्तांच्या सहवासामध्ये जो राहतो तो कधीच दुर्गुणांच्या आहारी जात नाही. सदैवपणे त्याच्याकडून जी ही क्रिया होते ती क्रिया चांगलीच त्याच्याकडनं घडते. माता मदल असा आपल्या पुत्राचा जो बदललेला जो स्वभाव आहे, बदललेली जी प्रवृत्ती आहे, त्याच्याकडे सगळं बारीक लक्ष देऊन तेथे बघत होते. आणखीन थोडासा मोठा झाला. ऋतुध्वज राजाला घाई होती राज्याभिषेक करण्याची. एक समारंभ आयोजित केला. त्या समारंभामध्ये ऋतुध्वजाने राज्याभिषेक केला. आपल्या राज्याचा राजा त्या अरळकाला तेथे बनवलं आणि त्या सरशीत सांगितलं की आता मला माझ्या उरलेल्या दिवसामध्ये श्री दत्तात्रय प्रभूंची भक्ती मला करायची आहे. मला आता श्री दत्तात्रय प्रभूंच्या भक्तीमध्ये मला तल्लीन व्हायचं आहे. आपल्या राजाचा त्याने त्याग केला, जंगलामध्ये निघून गेला आणि श्री दत्त प्रभूंची उपासना हा ऋतुध्वज करू लागला. आता तर सगळी सत्ता हातामध्ये मिळालेले होते. सत्तेमध्ये दंग झालेल्या माणसाला कळत नाही की आपण नेमकं कशा पद्धतीने वर्तन करतो आहोत. सुखी असलेली जी प्रजा आहेत त्या प्रजेवर आता एक वेगळ्या प्रकाराने अन्याय होऊ लागला. आधीचा राजा विचारपूस करणारा होता, आता मात्र नुसती फक्त आज्ञा करणारा हा राजा. प्रजेच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा आधीचा राजा होता, आता मात्र त्याचाच पुत्र
प्रजेला सततपणे दुःख कसं होईल अशा पद्धतीचं वर्तन करणारा, प्रजा पूर्णपणे त्रासून गेली. काय करावं काही कळायला मार्ग नाही. मदलसेकडे आले. मदलसेला विनंती करू लागले की माते, आता तूच सांग तुझ्या पुत्राला, त्याला जरा समजव. तुझा पिता कसा होता आधीचा आणि आता तू कसा आहे. मदलसेला सगळं दिसत होतं. आपल्या पुत्राचं वर्तन पूर्ण व्यसनांच्या आहारी गेलेला. असं कोणतंच व्यसन नाही की त्या व्यसनाचा त्याने अंगीकार केला. आफू माफू भांग धतुरा ताडी माडी सिंधी सुरी यापैकी कुठलंच व्यसन त्याने ठेवलेलं नाही. रात्र रात्र व्यसनामध्ये नशेमध्ये दंग असलेला, प्रजेकडे लक्ष नाही, प्रजेच्या कुठल्या सुखामध्ये लक्ष नाही, दुःखामध्ये लक्ष नाही, काहीच नाही. फक्त आपला मित्र परिवार आणि आपलं व्यसन याच्यामध्ये तो दंग झालेला. मनामध्ये श्री दत्तात्रय प्रभूंच्या आता धावा करते ती. तिला माहिती ज्याच्या आधारावर मी जीवन जगण्याचा प्रयत्न करत होते तो आधार कधीचाच आता निसटलेला आहे. पुत्राच्या आधारावर मी जीवन जगत होते, परंतु पुत्राचा आधार तर कधीचाच तो निघून गेलेला आहे. ऋतुध्वज राजाने राजाचा त्याग केला. आता श्री दत्तात्रय प्रभूंशिवाय मला दुसरं कोरी नाही, कारण श्री दत्तात्रय प्रभूच मला या संकटातून देते, मला वाचवू शकतात. श्री दत्तात्रय प्रभूंच्या ती धावा करते. श्री दत्तात्रय प्रभू महाराजा, नाही तुमच्याशिवाय मला कोणीच नाही वाचवू शकत. अंत नको पाहू जीव व्याकुळ झाला. अंत नको पाहू जीव व्याकुळ झाला. तुझ्या दर्शनाची ओढ लागो मनाला, लागो मनाला. तुझ्या दर्शनाची ओढ लागो मनाला, लागो मनाला. अंत नको पाहू जीव व्याकुळ झाला. अंत नको पाहू जीव व्याकुळ झाला. रोज रोज इथं हा जीव भयभीत झाला. रोज रोज इथं हा जीव भयभीत झाला. दार बंद करुणी देवा गप्प का तुझाला. दार बंद करुणी देवा गप्प का तुझाला. चूक झाली या मानवा कर माफ त्याला. चूक झाली या मानवा कर माफ त्याला. तुझ्या दर्शनाची ओढ लागो मनाला, लागो मनाला. अंत नको पाहू जीव व्याकुळ झाला. गोरगरिबांचा जीव काकुळतीला. गोरगरिबांचा जीव काकुळतीला. शिक्षा मोठी दिली देवा पश्चाताप झाला. शिक्षा मोठी दिली
देवा पश्चाताप झाला संकट दूर करुणी तार पावनाला संकट दूर करुणी तार पावनाला तुझ्या दर्शनाची ओढ लागो मनाला लागो मनाला अंतन को पाहून जीव व्याकुळ झाला संसाराचा खेळ सारा पालटून गेला नशिबाचा डाव देवा बंद का चुकेला संसाराचा खेळ सारा पालटून गेला नशिबाचा डाव देवा बंद का चुकेला देह सारा थकला व्यथा सांगू कुणाला देह सारा थकला व्यथा सांगू कुणाला तुझ्या दर्शनाची ओढ लागो मनाला लागो मनाला अंतन को पाहून जीव व्याकुळ झाला अंतन को पाहून जीव व्याकुळ झाला व्याकुळ झाला व्याकुळ झाला मदलसा श्री दत्तात्रय प्रभूंना हात जोडून विनंती करते की हे देवा नेमकं काय माझ्याकडनं चुकलं किती अंत तू आता माझा पाहणार आहे एका पुत्राला संस्कार मी देऊ शकले नाही त्या ऋतुध्वज राजाचं मी ऐकलं आता मात्र तो जो आधार आहे तर तो आधार सुद्धा निष्ठून गेला अनेक वेळा तिने अरळकाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला अरळकाची अवस्था आता पूर्णपणे बिघडलेली होती तो समजून घेण्याच्या पात्रतेमध्ये तो नव्हता शेवटी एका दिवशी मातेने निर्णय घेतला आणि मातेने सांगितलं त्या अरळकाला जर समजा तू जर दुरुस्त जर तुला जर व्हायचं जर नसेल तर मी या घरामध्ये राहणार नाही मी या राज्याचा त्याग करेन आणि मी निघून जाईल श्री दत्तात्रय प्रभूंकडे अरळक मात्र ऐकायला तयार नाही किती धाडस असेल एवढे शब्द बोलायला काही घरातली अवस्था अशा पद्धतीची असते की घरामध्ये कुठलाच मान सन्मान आता राहिलेला नसतो घरामध्ये अगदी ज्या पद्धतीने एखाद्या कपड्याला फेकून द्यावा त्या पद्धतीने एखाद्या कोपऱ्यामध्ये म्हातारा झालेल्या माणसाला फेकून दिलं जातं त्याच्याकडे लक्ष सुद्धा दिलं जात नाही पण त्याही वेळेला त्या म्हाताऱ्या माणसाला जर कोणी जर सांगितलं की बाबा रे सोड तू आता तो म्हणतो नाही ते मला विचारत जरी नसले तरी मला त्यांचा चेहरा तर पाहायला मिळतो ना ही क्षमता असली पाहिजे मदलसेकडनं हे बळ आपल्याला घेता आलं पाहिजे एखादं घर जर समजा आपल्या मनासारखं जर नसेल ना त्या घरामध्ये सदाचार जर नसेल आणि त्या घरामध्ये जर सगळं जे वर्तन आहे ते वर्तन जर पूर्णपणे जर बिघडलेलं जर असेल तर त्या घराचा क्षणार्धात त्याग सुद्धा आपल्याला करता आला पाहिजे का बरं मदलसेची ममता नव्हती घरामध्ये एकुलता एक पुत्र होता त्या पुत्रामध्ये तिची ममता अडकली नसेल का त्या राज्यामध्ये ममता अडकली नसेल का त्या प्रजेमध्ये तिची ममता अडकली नसेल का परंतु जिथे धर्म नाही तिथे मात्र मी एक क्षणभर सुद्धा थांबणार नाही या विचारांची ही मदलसा आहे
सांगितलं अरळकाला मी राहणार नाही, मी चालली इथून, तो तर आपल्याच नशेमध्ये पूर्णपणे दंग आहे. शेवटी माता होती, जवळ गेले. असं म्हणतात की त्याच्या हाताच्या दंडाला एक दोरा तिने बांधला, त्याच्यामध्ये एक कागद होता, एक संदेश होता आणि सांगितलं की बाळा, ज्या वेळेला तुला पूर्णपणे तुझ्या जीवनामध्ये काही सुचणार नाही, पूर्णपणे अंधार असेल ना, त्यावेळेला मात्र याच्यात एक संदेश लिहिलेला आहे, तो ना फक्त तू वाच. काहींच्या मतानुसार असं सांगितलं जातं की जाताना तिने आपल्या पुत्राला सांगितलं की बाळा, ज्या वेळेला चहू बाजूने तुला आता अंधार दिसेल, तुला रस्ता दिसणार नाही, त्या वेळेला मात्र तू श्री दत्तात्रय प्रभूंना तेथे शरण जा. निघाली मदलसा. मदलसेच्या डोळ्यामध्ये अश्रू नव्हते. आजची मदलसा जर असती तर आजची मदलसा सगळ्या गावाला सांगत बसली असती, काय माझं नशीब फुटकं निघालं आणि माझ्याच वाट्याला का बरं आली. देवाकडे तक्रार केली असती. आपण करतो ना देवाकडे तक्रार, माझ्याच नशिबात का दिलं म्हणून. तो ती नशिबाला दोष देणारी नव्हती. निघाली सरळ आपल्या भावाकडे गेली. पहिल्यांदा काशीराजा, तिच्या भावाचं नाव. काशीराजाला वाटलं की बऱ्याच वर्षांनी माझी बहीण आली, अत्यंत आनंदाने तिचं स्वागत केलं. ती म्हणते की ते राहू द्या स्वागत वगैरे, खाली बस, मी तुला काय सांगते तेवढं फक्त ऐक. त्याने विचारलं काय. तिने सांगितलं की तुला एक काम करायचंय. कोणतं काम मला करायचंय. तुला लढाई करायची. तो म्हटला काही हरकत नाही, लढाई तर मी करेल ना, काय हरकत नाही. सांग कोणत्या राजाला पकडून आणायचं ते सांग, कोणतं राज्य लुटायचं ते सांग. तिने नाव घेतलं की तुला अरळकाच्या राज्यावर तुला हल्ला करायचा. काय म्हणते ताई, तुला माहित आहे ना तो माझा कोण लागतो. हो, तरी सुद्धा. कारण मदलसा म्हणते की दुसऱ्या कोणी परकीय राजाने आक्रमण करून ते राज्य लुटण्यापेक्षा आपल्या भावाने जर ते राज्य जर लुटलं तर कमीत कमी आपलं राज्य तरी वाचेल. एवढा फक्त निरोप दिला आणि निरोप दिल्यानंतर सह्याद्री पर्वतावर श्री दत्तात्रय प्रभूंच्या सेवेमध्ये मदलसा निघून गेलेली आहे. इकडे आता फक्त अरळक एकटा उरलेला होता. फक्त अविचार होता, अविवेक होता. ज्ञानाची ज्योत तर कधीच संपलेली होती. प्रजेकडे कुठलं लक्ष नाही, फक्त आपला मित्र परिवार. 24 तास नशेमध्ये पूर्णपणे दंग असलेला हा अरळक. एका दिवशी पहाटेच्या वेळेला त्या काशीराजाने सैन्यानिशी तो आला. आल्यानंतर त्याने याला बंदिस्त बनवलं. याचं जे राज्य होतं त्या राज्यावर यांनी पूर्णपणे आपली सत्ता तिथे मिळवली आणि या अरळकाला राज्याच्या बाहेर काढून दिलं सरळ. तो म्हणतो मी तू माझा मामा लागतो ना रे, आणि मग तो काबर मला काढतोय, मला राहू दे या राज्यामध्ये. त्याने सांगितलं अजिबात नाही, तू इथून निघ. ज्या घरामध्ये आपल्या मातेच्या सावलीमध्ये जर एखाद्या मुलाला जर राहता येत जर नसेल तर प्रत्येक मामाने हा आदर्श राबवायला काहीच हरकत नाही. मामा नाव खराब झालेला आहे, परंतु काही मामा हे कामाचे असतात, चांगुलपणाचे असतात. त्या मामाने हा आदर्श घ्यायला काहीच हरकत नाही. असेल ना आपला भाचा असेल, पण तो जर आपल्या जर बहिणीला जर म्हणजे त्याच्या आईला जर तो जर सुखामध्ये जर ठेवत जर नसेल तर मामाने काय हरकत हे पाऊल उचलायला. मदलसेने सांगितलं आपल्या भावाला. प्रत्येक बहीण आपल्या भावाला धागा बांधते रक्षाबंधनाच्या दिवशी.
अपेक्षा असते की माझ्या भावाने माझा सांभाळ करावा. या बहिणीने सुद्धा जी राखी बांधलेली होती, जो धागा बांधलेला होता, त्या धाग्याचं कर्तव्य निभवण्याची काशी राजावर आता ही वेळ होती. जड अंतकरणाने का होईना, परंतु त्याने त्या राज्यावर आक्रमण केलं, त्या अरळकाला बाहेर हकलून दिलं. त्याचा मित्र परिवार अरळक आता बाहेर फिरतायत, रस्त्याने फिरतायत. आता जवळ काहीच नव्हतं. आतापर्यंत सगळं धन होतं, तिजोरीतलं धन वापरायचे. आता मात्र ते धनही त्याच्याकडे नव्हतं. आज 2 मित्र, उद्या 3 मित्र, परवा 5 मित्र, असं करता करता सगळे मित्रांनी त्याची साथ सोडून दिली. फक्त एकटा उरला, तो अरळका. एखाद्या गावामध्ये जर प्रवेश करायचा तर गावातले लोक त्याला हाकलून द्यायचे. एका रस्त्याने जर तो चालत जर असला तर लोक अक्षरशः त्याच्यावर थुंकायचे. कोणी त्याच्याशी बोलायला सुद्धा तयार नाही, कोणी त्याला भाकरीचा तुकडा सुद्धा द्यायला तयार नाही. अशी पूर्णपणे दयनीय अवस्था त्याची करून टाकली. कोण होतास रे तू आणि काय झाला? काय होता तू आणि काय तू होऊन बसला? अरे तू एका आदर्श असलेला राजाचा राजपुत्र, प्रजापालक असलेला तू राजा, पण अविवेकाने एवढी तुझी तिथे घसरण झाली की तुझं अस्तित्व आता पूर्णपणे ते संपलेलं आहे. आपल्या मातेने हाताच्या दंडाशी कुठला तरी धागा बांधलेला होता, त्याला ते आठवलं, त्याने तो धागा सोडला. त्याच्यामध्ये बघितलं की ज्या वेळेला तुला पूर्णपणे तुझा रस्ता चहूबाजूने बंद होईल, त्यावेळेला तुला फक्त श्री दत्तात्रय प्रभूंना शरण जायचं आहे. श्री दत्तात्रय प्रभूंचं नाव त्याने आता घेतलं आणि घेतल्याबरोबर त्याला त्याचं आत्मज्ञान तिथे झालं. मी काय होतो आणि काय करून बसलो, काय केलं मी आजपर्यंत? अरे माझ्या मातेला जे अपेक्षित होतं ते मी केलं नाही, तर मी फक्त जे केले ते फक्त दुर्व्यवहार मी केले, फक्त व्यसने मी केले. अनमोल अशा प्रकारचा जो जन्म मला मिळालेला होता, तो जन्म पूर्णपणे मी नष्ट करून टाकला. क्या किया, क्या किया, क्या किया रे, क्या किया, क्या किया, क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे। क्या किया, क्या किया, क्या किया रे, क्या किया, क्या किया, क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे, जिसे मारा था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे। अमृत को छोड़ा पीता है शराब, भगवान के नाम से मुँह मोड़ लिया, अमृत को छोड़ा पीता है शराब,
भगवान के नाम से मुंह मोड़ लिया। क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे। तूने जीवन गंवा दिया, तूने जीवन गंवा दिया, क्या किया रे। जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया। विषयों के बंध से बांधा गया तू, संत समागम को भूल गया। विषयों के बंध से बांधा गया तू, संत समागम को भूल गया। क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे। तूने जीवन गंवा दिया, तूने जीवन गंवा दिया, क्या किया रे। जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया। पैसों की खातिर करता मिलावट, नेकी और नेकी को भूल गया। पैसों की खातिर मिलावट, नेकी और नीति को छोड़ दिया। क्या किया क्या किया क्या किया रे। तूने जीवन गंवा दिया, तूने जीवन गंवा दिया, क्या किया रे। जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया। श्री दत्तात्रय प्रभूंचं नाव घेता क्षणीच आजपर्यंत आपण आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीने अधोगतीला गेलो हे लक्षात आलं अरळकाच्या। सहा भावांनी कोणता आदर्श निभवलेला आहे। सगळे ऋषीमुनी लोक आपल्या सहा भावांची स्तुती करतात। ते सहा भाऊ काय परके आहेत का? आपलेच आहेत ना, सख्य आहेत ना, पण त्यांच्यातला आपण कोणता गुण आत्मसात केला? पश्चाताप अंतकरणामध्ये निर्माण होत आहे। डोळ्यामध्ये आता अश्रू आलेले आहेत, या आधी कधीच अश्रू नाही आले। हास्य होतं, असुरी आनंद होता, परंतु अनुतापाचे अश्रू त्याच्या डोळ्यामध्ये कधीच नव्हते, परंतु आज मात्र ते प्रकट झाले। ज्यांना मी माझं माझं म्हणत होतो आजपर्यंत, आता या क्षणी मात्र माझ्याजवळ कोणीच नाही। ज्यांची हौस पुरवण्यासाठी मी आतापर्यंत त्यांना द्रव्य पुरवलं, आज मात्र मला
खायला भाकर देणारं सुद्धा कोणीच नाही. पश्चाताप झाला आणि पाऊल आता वळाले त्या सह्याद्री पर्वताकडे. सह्याद्री पर्वतावर चालत असताना, जात असताना रस्त्याने लोक बघायचे, अक्षरशः थुंकायचे लोक त्याच्याकडे बघून. अरे तुझा बाप कसा होता, तुझे भाऊ कसे आहेत, तुझी आई कशी आहे आणि तू कसा रे असा निघाला. ज्या वेळेला आपल्याला आपला पश्चाताप होतो आणि समोरचे जनलोक ज्या वेळेला तशा दृष्टीने आपल्याकडे पाहतात ना, तो झालेला पश्चाताप फार मोठा असतो. अश्रूंच्या धारा एकसारख्या वाहत आहेत. त्या सह्याद्री पर्वतावर आता पोहोचलेला आहे. श्री दत्तात्रय प्रभूंचा शोध घेत आहे की श्री दत्तात्रय प्रभू या सह्याद्री पर्वतावर मला आता कुठे पाहायला मिळतील. त्या सह्याद्री पर्वतावर श्री दत्तात्रय प्रभूंचे तिसरी मूर्त त्यांनी बघितले. अत्यंत प्रसन्न असलेली तिसरी मूर्त, 32 लक्षणांनी परिपूर्ण असलेली तिसरी मूर्त, एका वेशामध्ये स्थिर नसलेली तिसरी मूर्त. हे वैभव सगळं नश्वर आहे. खरा आनंद एखाद्या बिल्डिंग मध्ये सामावलेला नाही, एखादा फ्लॅट मध्ये आनंद सामावलेला नाही, तर खरा आनंद हा जंगलामध्ये सुद्धा आहे. आपलं जे निसर्ग आहे त्या निसर्गाच्या सन्निधानामध्ये सुद्धा तो खरा आनंद आहे. त्या निसर्गाच्या या सन्निधानामध्ये श्री दत्तात्रय प्रभूंचा अवतार तेथे आहे. प्रसन्नवदनं देवं भुक्ति मुक्तिर्प्रदायकं त्वां नमामि जगत्रात श्री दत्तात्रेयं नमोस्तुते. निसर्गाच्या सहवासामध्ये राहत असताना सुद्धा जी प्रसन्नता आहे, ही प्रसन्नता तुम्हाला आजच्या स्थितीमध्ये ती विकत नाही घेता येत. मला सांगा ना, तुम्ही प्रसन्नता विकत घेऊ शकता? एखादा आजार जर झाला तर डॉक्टरकडे जाऊ शकता. डॉक्टर तुम्हाला उपचार करेन, त्या आजारापासून दूर तुम्हाला करेन. तुम्ही जर समजा डॉक्टरकडे जर गेले, डॉक्टरला जर सांगितलं की बास मला फक्त एक प्रसन्नता पाहिजे, मला फक्त एक आनंद मला पाहिजे, कोणता डॉक्टर देऊ शकतो तुम्हाला आनंद? नैसर्गिक असलेला आनंद तो तुम्हाला भूल देऊ शकतो तुमचं दुःख कमी करण्यासाठी. तो तुम्हाला गोष्टी सांगू शकतो तुमचं दुःखावर फुंकर घालण्यासाठी. पण एक नैसर्गिक आनंद मला पाहिजे, असा आनंद कुठे मिळेल? हा आनंद शोधत असताना तो आनंद फक्त परमेश्वराच्या सन्निधानामध्ये तो आनंद दडलेला आहे. श्री दत्तात्रय प्रभूंचं दर्शन झालं आणि श्री दत्तात्रय प्रभूंचं दर्शन झाल्याबरोबर तो म्हणतो की जी जी निवालो जी. श्री दत्तात्रय प्रभू त्याला शंभली शंभली म्हणतात. शांत हो, रडतो, आक्रोश करू नको, जरा शांत हो, योग्य ठिकाणी तू आता आलेला आहे. मदलसा काही वेळानंतर समोर आली. आपल्या पुत्राला जो काही पश्चाताप झालेला आहे, बंद असलेले त्याचे जे अज्ञानाचे डोळे, आता ज्ञान रूपी दृष्टी त्याला जी प्राप्त झालेली आहे, ते बघून मदलसेला सुद्धा समाधान वाटलं. आपले जे 6 भाऊ आहेत, त्या 6 भावांकडे बघितलं, ते तर ऋषी झालेले होते. त्यांच्या चेहऱ्यावरचं जे तेज होतं, ते तेज असं कुठेही ते मिळणार नव्हतं. आपल्या 6 भावांना बघितलं आणि पुन्हा याला दुःख झालं. मातेला म्हणतो, माते यांच्यासारखंच जर मला जर बनवलं जर असताना तर कदाचित ही वेळ माझ्यावर नसती आली. परंतु नाईलाज होता. श्री दत्तात्रय प्रभूंच्या पुढे हात जोडले, श्री दत्तात्रय प्रभूंना वंदन केलं. श्री दत्तात्रय प्रभूंच्या चरणावर तो पूर्णपणे नतमस्तक तेथे झाला
आणि फक्त आता दुःख करत होता. अनुतापाचे अश्रू फक्त त्याच्या डोळ्यातून तेथे निघत होते. कळायला लागलं की ज्या माणसांच्या सहवासामध्ये मी राहत होतो ते तर माणसं अगदी लबाड आहेत. चेहरा दिसतो त्यांचा कसा, परंतु त्यांचा अंतरंग कसा, ते अंतरंग आज मला कळालं की ते अंतरंग कसं आहे. ते अंतरंग मला आज कळालं की असं बऱ्याच वेळेला होतं की हा माझा हितक्ष आहे, हा मला योग्य सल्ला देतो, त्याचा सल्ला सुद्धा तुम्हाला योग्य वाटतो, परंतु काळ निघून गेल्यानंतर कळतं की नाही, त्याच्यामुळे तर माझ्या जीवनाची राख रांगोळी झालेली आहे. मला माझ्या आईने सांगितलेला होता, श्री दत्तात्रय प्रभूंचे जे भक्त आहेत त्या भक्तांचा इतिहास, त्यांच्या कथा सांगितल्या होत्या, त्यांच्या गोष्टी सांगितलेल्या होत्या, परंतु कधी मी त्यांच्या त्या कथा श्रवण केल्या नाही, कधी मी त्यांच्या गोष्टी ऐकल्या नाही, कधी मी त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केलाच नाही. माझे पूर्वज कसे होते आणि मी कसा आहे. वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे, पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे. रोज अत्याचार होतो, अत्याचार होतो आरशावरती. आता आरशाला भावलेली माणसे गेली कुठे. अंधारात आरशाता वाटे खरा असावा. अंधारात आरशाता वाटे खरा असावा. बहुतेक माणसाचा, बहुतेक माणसाचा तो चेहरा असा. अंदाज आरशाचा वाटे खरा असावा. अंदाज काठावरी उतरली स्वप्ने तहान देली. काठावरी उतरली सागम पगम सारी सागम तम गम पणी सागरी सारी लपम पग तम पणी तम पणी तम पणी आठावरी उतरली स्वप्ने तहानलेली. डोळ्यात वेदनेचा, डोळ्यात वेदनेचा माझ्या धरा असा.
अंदाज आर जाता वाटे खरा असावा अंदाज जखमा कशा सुगंधी झाल्यात काळजाला जखमा कशा सुगंधी जखमा 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 कशा सुगंधी झाल्यात काळजाला केले तवार जाने केले तवार जाने तो मोगरा अंदाज आर जाता वाटे खरा असावा बहुतेक माणसा बहुतेक माणसा तो चेहरा वाटे खरा असावा जीवनातला पूर्ण भूतकाळ आता आठवत आहे आणि माझा भूतकाळ कशा पद्धतीने चुकत गेला, माझं जे पाऊल आहे ते पाऊल कशा पद्धतीने चुकत गेलं, हे सगळं त्याला आता आपल्या डोळ्यासमोर दिसत आहे. श्री दत्तात्रय प्रभूंच्या समोर हात जोडले. श्री दत्तात्रय प्रभूंना सांगितलं की हे श्री दत्तात्रय प्रभू महाराजा, मी तुम्हाला शरण आलेलो आहे. मला आता फक्त तुमच्या सन्निधानामध्ये राहायचं. खूप उशीर केला, मी येण्यासाठी खूप उशीर केला, पण आता माझे डोळे उघडले. आता मात्र मला तुमच्या चरणाच्या या सन्निधानापासून, तुमच्या श्री मूर्तीच्या सहवासापासून आता मला दूर नाही जायचं. श्री दत्तात्रय प्रभू महाराजा, श्री दत्तात्रय प्रभू प्रसन्न आहेत. त्याच्याकडे श्री दत्तात्रय प्रभू पाहतात. तो श्री दत्तात्रय प्रभूंना वारंवार विनंती करतो, हे श्री दत्तात्रय प्रभू महाराजा, मला आपल्या सन्निधानामध्ये राहण्याचा अधिकार नाही, कारण मी तो अधिकार कधीच गमावला. तुम्ही फक्त एकदा हो म्हणा, मला फक्त आपल्या सन्निधानामध्ये राहू द्या. श्री दत्तात्रय प्रभू आता ब्रह्मविद्येचं निरूपण त्या अरळ काला तेथे करतायत. राज्य धर्म कशा पद्धतीचा असतो, त्या राज्य धर्माचं कर्तव्य ते कोणतं, ते आता श्री दत्तात्रय प्रभू महाराज त्या अरळ काला सांगतायत. राज्य धर्म तेव्हाची भाषा, गृहस्थ धर्म एक कुटुंब प्रमुख हा कशा पद्धतीचा असला पाहिजे, जणू काही हे श्री दत्तात्रय प्रभू महाराज त्या अरळ काला आता सांगतायत. श्री दत्तात्रय प्रभू महाराज म्हणतात की हे बघ अरळ का, तुझा राज्याभिषेक झालेला आहे, तू राजा आहेस. जी प्रजा आहे त्या प्रजेचा तुला सांभाळ करायचा आहे. राजा हा फक्त नावाचा राजा नसतो, तो फक्त उंच सिंहासनावर बसण्याच्या पात्रतेचा नसतो.
तर त्याची पात्रता ही तेव्हा सिद्ध होती की त्याला आपल्या प्रजेचं दुःख, त्याच्या संवेदना हे तेव्हा त्या राजाला दिसू लागतात, कळू लागतात. खरा तो राजा. कुटुंब प्रमुख होणं काय एवढं सोपं असतं का हो? गृहस्थ आश्रम या धर्माचं पालन करणं काय एवढं सोपं असतं का हो? श्री दत्तात्रय प्रभू चरित्रामध्ये एक आदर्श अशा प्रकारचं कुटुंब प्रमुख जे कर्तव्य आहे ते कर्तव्य कशा पद्धतीने निभवायचे आहेत हे श्री दत्तात्रय प्रभू महाराज त्या अरळ काळात तिथे आता सांगतायत. पहिल्यांदा तुझं काम आहे की तुझ्या प्रजेचा तुला सांभाळ करायचा आहे. त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा तुला पूर्ण करायच्या आहेत. तुझ्या राज्यामध्ये असलेली जी प्रजा आहे त्या प्रजेच्या डोळ्यामध्ये अश्रू येता कामा नये. कारण त्या प्रजेमुळे तुझ्याकडे राजपद आहे, त्या प्रजेमुळे तुझ्याकडे प्रतिष्ठा आहे. आणि प्रजा जर दुःखी जर असेल तर राजा तरी कसा तो राजा म्हणून राहू शकतो. अनेक देश आपण पाहतो की त्या देशांमध्ये भयंकर समस्या आहेत. तिथले जे रहिवासी जे आहेत ते अत्यंत दुःखाने त्रस्त झालेले आहेत. त्याला आपण कुटुंब प्रमुख तरी कसं म्हणू तिथला असलेल्या मुख्य माणसाला. घरामध्ये श्री दत्तात्रय प्रभूंचं अधिष्ठान पाहिजे ते यासाठी. आम्हाला श्री दत्तात्रय प्रभू फक्त मार्गशीर्ष महिना आला की आठवतात. श्री दत्तात्रय प्रभू अवतार दिनाच्या निमित्ताने त्यावेळेला मग आम्ही श्री दत्तात्रय प्रभूंना शरण जातो. त्यावेळेला आम्ही श्री दत्तात्रय प्रभूंकडे हात जोडतो. श्री दत्तात्रय प्रभू तुम्हाला तुमच्या घरामध्ये जर ठेवायचे जर असतील ना तर अशा पद्धतीने तुमच्या कृतीमध्ये त्यांना उतरून तुम्हाला ठेवावं लागेल. काय विशेषता आहे श्री दत्तात्रय प्रभूंच्या. एखादा अवतार जर असता तर त्या अवताराने सांगितलं असतं बास तुझे डोळे उघडले ना आता थांब, तू माझ्या सन्निधानामध्ये थांब आणि तू आता संन्यास आश्रमाचा तू स्वीकार कर. पण श्री दत्तात्रय प्रभूंची ही वेगळीकता तिथे पाहायला मिळते. जो संन्यास आश्रमात येऊ म्हणत आहे त्याला त्याच्या कर्तव्याची आठवण करून देत आहे श्री दत्तात्रय प्रभू की नाही, हे तुझं कर्तव्य तुला पार पाडणं गरजेचं आहे. हितोपदेश श्री दत्तात्रय प्रभूंनी त्या अरळकाला केला. अरळक श्री दत्तात्रय प्रभूंचा भक्त बनला. मातेला विनंती केली की तू सुद्धा माझ्यासोबत राज्यामध्ये चाल. माता म्हटले की आता मी नाही येणार, आता मला श्री दत्तात्रय प्रभूंच्या सन्निधानामध्ये राहायचं. 6 जे भाऊ आहेत त्या भावांनी तर आधीच या सगळ्या राजवैभवाचा त्याग केलेला होता. आता मात्र समाधान वृत्तीने हा अरळक पुन्हा आपल्या राज्यामध्ये येऊ पाहत आहे. काशीराजा सुद्धा तिथेच आला श्री दत्तात्रय प्रभूंच्या जवळ. आल्यानंतर काशीराजाने सांगितलं की मला याला लुटायचं नव्हतंच, याचं राज्य मला हस्तगत करायचंच नव्हतं, परंतु मला बहिणीने सांगितलं, कारण त्याच्याशिवाय याचे डोळे उघडले नसते. काशीराजाने सगळं राजवैभव त्याच्याकडे सोपवून दिलं आणि आता अरळक मात्र अत्यंत चांगला धर्मनिष्ठ आपल्या प्रजेची काळजी घेणारा, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारा असा अरळक आता मात्र तेथे तयार झाला. खूप महत्वाचं चरित्र आहे. असा आदर्श आपल्याला आपल्या जीवनामध्ये निर्माण करता येईल का बरं? अशी माता आपल्याला बनता येईल का बरं? अशी माता बनावी लागेल आता आपल्याला. त्याच्या लाथा खायच्या म्हणायचं नाही मी इथंच राहणार, काय कामाचं तसं जीवन. सून कधी विचारत नाही,
सून आपल्याला वाकड्या नजरेने पाहते तरी सुद्धा आपण म्हणतो नाही नाही माझं घर आहे, माझा परिवार आहे, कुठपर्यंत चालणार हे. जागृत अवस्थेमध्ये यावं लागेल. आणि हा मदरसेचा जो आदर्श आहे, हा जर आदर्श तुमच्या ठिकाणी जर असेल तर अशी अवस्था तुमची निर्माण होणारच नाही. तुमच्या घराला घर पण येईल, तुमच्या घराचं नंदनवन तयार होईल. मदरसेचा संस्कार प्रत्येक महिलेच्या ठिकाणी जर असला तर. अरे आमचा इतिहासाचं जेव्हा आम्ही अवलोकन करतो ना, इतका मजबूत असलेला आमचा इतिहास आहे. आमची जी स्त्री शक्ती आहे ती स्त्री शक्ती इतकी मजबूत अशा प्रकारची आहे. तुम्हाला माहिती आहे जे महानुभावपंथीचे जे साधक आहेत, तुम्हाला 12व्या शतकापासून तर आतापर्यंतचा आपल्या पूर्वासुरींचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का? एक स्त्री सुद्धा किती मजबूत अशा प्रकारची होते. स्मृतीस्थळामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की हिराईसा दामोदर पंडित, हिराईसा तुमच्यासारखी आहे, अगदी तुमच्यासारखी. पोटची एक मुलगी आहे, वयाने लहान आहे, खेळण्याचं बागडण्याचं त्या मुलीचं वय आहे. आणि हिराईसा दामोदर पंडित दोघांना महानुभाव पंथाचा अनुग्रह आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची निस्सीम भक्ती करणारे आहेत. एका दिवशी ती मुलगी आजारी पडली, तिला ताप आला. अनेक उपचार केले परंतु तिचा ताप तेथे कमी व्हायला तयार नाही. आणि तिने आपल्या गुरुला, संपूर्ण परमार्गाला भोजनाचं निमंत्रण दिलेलं होतं, भोजनाचा दंडवत घातलेला होता. ठरल्या दिवशी गुरु आले, सगळा परिवार तेथे आला. आज मुलगी मात्र खूप तापाने पूर्णपणे ती फणफणलेली होती, अशक्त झाली होती, निद्राण झालेली होते. स्वयंपाकाची ती तयारी करते. आणि स्वयंपाकाची तयारी करत असताना तिला असं वाटलं की एकदा आपल्या मुलीला आपण बघावं, तिला आपण भेटावं, तिला 2 शब्द सांगावेत आणि तिच्यावर काहीतरी उपचार करावा. म्हणून जे पांघरून तिच्या अंगावर टाकलेलं होतं ते पांघरून तिने उघडलं. पाहते तर मुलगी संपलेली आहे, मुलीचा जीव गेलेला आहे. माता आपल्या मुलीचं हे मरण पाहते, पण त्यावेळेला सुद्धा ही माता मात्र अत्यंत खंबीर आहे. ती म्हणते की माझी मुलगी जाणारी होती, ती तर गेली, ती तर जाणारच आहे, पण माझ्या घरी ज्या साधनवंतांचं भोजन आता होणार आहे, मी जर आता जर आक्रोश जर केला, मी जो काही धर्मविधी करत आहे तर त्या धर्मविधीला खंड पडेन, तो विधी माझ्याकडनं होणार नाही. किती मोठं मन असेल हो तिचं. आपल्या पूर्वासुरींचा आचार आपण बघितला पाहिजे. यासाठी आपल्याला तसं बनता येईल का? जड अंतकरणाने तिने पुन्हा पांघरून टाकलं आपल्या मुलीच्या अंगावर आणि स्वयंपाकाची तयारी करायला लागली. कारण सगळे साधनवंत, सगळे साधू लोक माझ्या घरी भोजनासाठी येणार आहे, त्यांचं भोजन झालं पाहिजे. या प्रसंगी सुद्धा स्वयंपाक केला, गोड पदार्थ तयार केला. तिचे गुरु आले, सगळे साधू आले. आल्यानंतर संपूर्ण परिवाराला भोजनासाठी बसवलं. भोजनासाठी बसवल्यानंतर सगळ्यांचं भोजन तेथे सुरू झालं. फक्त तिला माहिती की माझी मुलगी मला कायमस्वरूपी सोडून गेलेली आहे, पण तरी सुद्धा चेहऱ्यावर यत्किंचितही भाव दाखवत नाही, निदर्शनामध्ये येऊ देत नाही. डोळ्यातून अश्रू सुद्धा तिच्या येत नाही. एकच गोष्ट, जाणारी तर गेली, परंतु मला मात्र माझ्या धर्मामध्ये, विधीमध्ये मला मात्र खंड पडू द्यायचा नाही. जेवण झालं सगळ्यांचं. असं म्हणतात, एका पाठामध्ये मी असं वाचलंय बाबा, की गुरुसाठी बासुंदी तयार केलेली होती, गोड पदार्थ. नागदेव आचार्यांना तर सगळं माहिती होतं. आणि मग नागदेवाचार्य तिला आग्रह करतात, तिला म्हणतात की बाई आम्ही जेवण करू, परंतु तुला सुद्धा आमच्या पंक्तीमध्ये थोडंफार तुला काहीतरी घ्यावं लागेल.
नाही तर म्हणू शकत नाही, गुरुची आज्ञा तर मोडू शकत नाही. आचार्यांनी दुसरं काही दिलं नाही, आचार्यांनी त्याला बासुंदी दिली. ती बासुंदी सुद्धा केवळ धर्मासाठी, धर्मनिष्ठतेपायी तिने पिऊन टाकली. रडली नाही, आक्रोश नाही केला. सगळ्यांचं जेवण झालं. सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर तिच्या लक्षात आलं की आपला विधी आता संपलेला आहे. आणि मग मुलीजवळ जाते, पांघरून काढते आणि मग म्हणते की आत्ताची होती ना आत्ताची गेली. आत्ताच होती म्हटले ती आत्ताच गेली. किती मजबूत धर्मनिष्ठा होती बरं. यासाठी आम्हाला आमचा इतिहास माहिती असणं गरजेचं आहे. यासाठी आमचे जे पूर्वज आहेत, आपल्याला काय वाटतं फक्त आपण धर्म सांभाळतो का? नाही, आपल्या पूर्वजांकडे सुद्धा पाहावं लागेल. म्हणूनच कृष्ण चरित्र असतं, म्हणूनच दत्त चरित्र असतं, म्हणूनच आपल्या संतांचं जे जीवनमान आहे ते जीवन चरित्र त्यासाठी आपल्याला पाहायचं असतं. थोर संत महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा. आपण त्यांच्या समान व्हावे, हाची मिळतसे बोध करा. आपल्याला त्यांच्यासारखं बनता आलं पाहिजे. आम्ही तर थोड्या थोड्या गोष्टींनी विचलित होणारे आम्ही माणसं आहोत. थोडं जर काही कमी जास्त झालं की आम्ही विचलित होतो. मग कुठला धर्म, कुठला विधी, काय काय आपण सगळ्या गोष्टीपासून दूर आपण पळतो. श्री दत्तात्रय प्रभू चरित्र ही काळाची गरज आहे. श्री दत्तात्रय प्रभू चरित्रातली कोणतीही कृती जरी बघितली तरी ती इतकी बोलकी आहे आणि जीवनासाठी ती इतकी पोषक आहे की अशा प्रकारचं पोषक तत्व आजच्या वर्तमान परिस्थितीमध्ये ते कुठेही पाहायला मिळत नाही. आमच्या श्री दत्तात्रय प्रभूंच्या ठिकाणी वक्तशीरपणा आहे. श्री दत्तात्रय प्रभूंचा नित्यविधी ठरलेला आहे. प्रातःकाळ पासून तर सायंकाळच्या निद्रेपर्यंत श्री दत्तात्रय प्रभू जे ठरलेलं आहे अगदी त्या नियोजनामध्ये ते करतात. एकही सेकंदाचा, एकही मिनिटाचा फरक नाही पडत. जणू काही श्री दत्तात्रय प्रभू आपल्याला आदर्श निर्माण करून देतात की ज्याच्या जीवनामध्ये वक्तशीरपणा आहे तो त्याच्या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो. तुमच्या मुलांना दत्तात्रय प्रभू यासाठी तुम्हाला सांगावे लागतील. अरे आपण ज्या देवाची भक्ती करतो ना, त्या देवाची उठण्याची वेळ ठरलेली, त्या देवाची भोजनाची वेळ ठरलेली, त्या देवाची पाणी पिण्याची वेळ ठरली आणि त्या देवाची झोपण्याची सुद्धा वेळ ठरली. ऐकलं कधी? अमावस्येच्या दिवशी दत्तात्रय प्रभू रात्री 12 वाजता झोपतात आणि इतर वेळेला 9 वाजता झोपतात, असं कधी ऐकलं नाही. ठरलेली त्यांची वेळ आहे. आज अध्यात्म मुलांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे, परंतु अध्यात्म तुम्हाला अशा पद्धतीने पोहोचवावं लागेल. अध्यात्माला अध्यात्म म्हणू नका, अध्यात्माला एक प्रकारे मेडिटेशन म्हणा. मुलांच्या समोर त्यांना सांगा की बाळा हे गरजेचं आहे, आपलं हे बौद्धिक खाद्य आहे. अशा पद्धतीने जर आपण आपल्या कथा तरुणांपर्यंत, मुलांपर्यंत बालपणीत जर पोहोचवण्याचा जर प्रयत्न जर केला तर खऱ्या अर्थाने उद्याची जी येणारी जी पिढी आहे ती नक्कीच एक चांगल्या पद्धतीची ती पिढी तयार होणारी आहे. आता फार मोठी समस्या आहे सगळ्यांच्या पुढे. आतापर्यंतची पिढी खूप चांगल्या पद्धतीने आली. एका शास्त्रज्ञाने तर अशी भीती व्यक्त केली की प्रत्येकाचे डोळे वयाच्या 50व्या वर्षी जाणार आहेत. त्यांना दोन्ही डोळ्यांनी दिसणार नाही का तर मोबाईलचा एवढा अतिरेक झाला म्हटले. मला सांगा की तुमची पुढची जी निर्माण होणारी पिढी जर वयाच्या 50व्या वर्षी जर त्यांचे जर डोळे जर जाणार जर असतील तर कसं पुढचं भविष्य घडणार आहे? ते घडणार नाही. मुलांच्या हातामध्ये आता मोबाईल देण्याच्या ऐवजी मुलांच्या हातामध्ये आता धर्मग्रंथ आपण दिले पाहिजेत, आपले धर्मग्रंथ. आणि त्या धर्मग्रंथातून त्यांना आपल्याला शिकवता आलं पाहिजे की तुमच्या जीवनासाठी ते किती गरजेचं आहे, तुमच्या जीवनासाठी किती महत्वाचं आहे. आपल्या गावामध्ये गेल्या 7 दिवसापासून
श्री दत्तात्रय प्रभूंच्या अगाध अशा लीळेंच्या माध्यमातून ही संगीतमय श्री दत्तात्रय प्रभूंची कथा मी तुम्हाला सांगितलं की 7 दिवसामध्ये श्री दत्तात्रय प्रभूंची कथा पूर्ण होऊ शकत नाही. या व्यतिरिक्त अशा अनेक लीळा आहेत श्री दत्तात्रय प्रभूंच्या, पण तुम्हा आम्हा सर्वांच्या जीवनामध्ये उपयुक्त ठरणाऱ्या ज्या लीळा आहेत तेवढ्या लीळा फक्त आपण या 7 दिवसामध्ये घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. 7 दिवसाची चांगली साथ मला आपल्या सर्वांकडनं तिथे प्राप्त झाली. ते सेलू म्हटल्यानंतर फार मोठा प्रश्न पडतो की नेमकं सेलू ते कोणतं. कीर्तनकार बाबा आले संध्याकाळचे, आमचे पातुरकर कुलभूषण, त्याच्यासोबतच आमचे कीर्तनाचार्य कीर्तन योगी श्री रमेशराज दादाजी यांचं आगमन झाले सकाळी सायंकाळच्या कीर्तनासाठी. ते मला म्हटले की सेलू स्टेशनला येऊ का. म्हटलं इथं बस स्टँडही नाही तर तुम्ही कुठे स्टेशन विचारताय. परंतु रस्ते जरी असे असले, सुविधा जरी नसल्या, पण माणसं मात्र सेलू गावची खूप मोठ्या मनाची आहेत आणि त्याचा अनुभव या 7 दिवसामध्ये चांगल्या पद्धतीने मी अनुभवला. खरं तर मार्गदर्शन महत्वाचं असतं आणि तुम्हाला तुमच्या गावाला, तुमच्या गावातील प्रत्येक सदस्याला मार्गदर्शन मिळाले ते म्हणजे आमच्या विश्वनाथ बाबांचं. त्यांचा सहवास तुमच्या गावामध्ये, त्यांनी तुमच्या अंतकरणामध्ये धर्माचं बीजारोपण केलेलं आहे आणि म्हणूनच एक चांगल्या पद्धतीने एक आदर्श गाव म्हणून तुमच्या गावाची महानुभाव पंथाच्या या संप्रदायाच्या याच्यामध्ये नोंद करायला काहीच हरकत नाही. एवढं तुमचं गाव अत्यंत चांगलं. तुमच्या गावातील जो एकोपा आहे तो एकोपा मला खूप भावला. मी तुम्हाला परवा सांगितलं की असा चित्र कुठे पाहायला मिळत नाही. सर्व धर्माचे लोक एकत्र येतात. विचारांनी आपली आराधना जरी वेगळी असले, परंतु गावामध्ये राहत असताना आपण सर्वजण एकत्र राहण्याचा प्रयत्न करतो. एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतो. श्री दत्तात्रय प्रभूंना तरी काय अपेक्षित आहे? दत्तात्रय प्रभूंना हेच अपेक्षित आहे. श्री दत्तात्रय प्रभूंना हेच अपेक्षित आहे आणि तुमच्या गावामध्ये तो फार मोठा आदर्श आहे. 7 दिवसामध्ये संगीतमय श्री दत्तात्रय प्रभूंची कथा त्या साधनदात्या परमेश्वराने या ठिकाणी करून घेतलेली आहे. कथेला शेवट नसतो, चांगल्या गोष्टीला कधी शेवट नसतो आणि म्हणून कथा संपली असं मी जाहीर नाही करणार. कथा आपण काही काळासाठी फक्त स्थगित आपण केली, कारण चांगला विचार संपत नसतो, तो तर चिरंजीवित असतो, तो चिरंजीव टिकणारा असतो. या 7 दिवसामध्ये मी त्यांचं नाव नाही घेतलं, परंतु आता नाव घेणं गरजेचं आहे. ते म्हणजे माझे सहकारी नागपूरवरून या ठिकाणी उपस्थित असलेले ईशाधिष्ठित श्री योगीराज दादाजी कपाटे. तसं तर कथेच्या पहिल्या दिवशी त्यांचं नाव घ्यायला पाहिजे, परंतु मी घेतलंच नाही, कारण या मार्गशीर्ष महिन्यामध्ये ते माझ्यासोबत 21 दिवस राहणार आहे. त्यातले 7 दिवस आता संपले, अजून 16 दिवस ते माझ्या सोबत राहणार आहे. अजून 2 ठिकाणी कार्यक्रम आहेत. अत्यंत चांगल्या पद्धतीने सुश्राव्य अशा प्रकारचं त्यांचं गायन आहे, साथ ते देतात. त्यासोबतच तबला वादक आहे अमर भाऊ, त्यांची सुद्धा घरदार सोडून एक प्रकारे संन्यासी बनलेले आहेत. संन्यासी व्रत त्यांनी धारण केलेलं आहे, घरदार सगळं सोडून. आणि मला ते आल्याला म्हटले मी तर आता खरा संन्यासी झालो. म्हटलं कस काय? म्हणे इथं रेंजच नाही, म्हणजे पत्नीलाही फोन करता येत नाही, मुलांनाही फोन करता येत नाही. म्हणे 7 दिवस मात्र मी पक्का संन्यासी झालो. आता ते आले, योग्य प्रकारे त्यांनी साथ दिली. सर्व ग्रामस्थ मंडळी, व्यक्तिशः कोणाचे नाव घेण्यापेक्षा तुम्ही सर्वजण माझ्या जवळचे आहात आणि घरामध्ये राहिलो. माणिक भाऊंचं घर, त्या घरामध्ये सुद्धा घराला घरपण देणारी माणसं पाहायला मिळाली. नाहीतर आम्हाला मोठा प्रश्न असतो, एखाद्या ठिकाणी राहायचं म्हटल्यानंतर कसं आपण राहायचं.
त्यांचे विचार वेगळे, आपले विचार वेगळे, आणि मग ते मॅच झाले पाहिजे. पहिल्या दिवशी तर मी आलो, जे आहे ते प्रामाणिकपणे सांगायला काय हरकत नाही. पहिल्या दिवशी आलो, आल्यानंतर कथा झाली. विश्वनाथ बाबांचं एवढं डोकं खराब केलं. म्हटलं बाबा माझी मुक्कामाची व्यवस्था पहा. म्हणजे त्यांचा आणि माझा योग पहिलाच आहे, असं इतके दिवस सोबत थांबण्याचा. शेवटी त्यांनी 1-2 ठिकाणी मला नेलं सुद्धा, परंतु म्हटलं जाऊ द्या, कुठेच व्यवस्था लागत नाही, आहे तिथंच थांबतो. पण दुसऱ्या दिवसापासून इतकं माझं मन रमलं की घराला घरपण देणारा हा सगळा परिवार, हा जो आदर्श आहे, हा आदर्श आपल्या जीवनामध्ये सततपणे तो प्रज्वलित, तो तशाच पद्धतीने तेवत राहू द्या. सोबत काही येणार नाही आपल्या सोबत, फक्त हा विचार आपल्या सोबत येणार आहे. माणसं किती दिवस जगले कोणी विचारत नाही, तो कशा पद्धतीने जगला याला फार महत्व असतं. तो आदर्श मात्र सगळेजण हे करण्याचा प्रयत्न करत असतात. या 7 दिवसाचा शेवट आपण सगळ्यांनी गोड करून घेतला, आणि म्हणून आपल्या सर्वांना मी या ठिकाणी धन्यवाद या ठिकाणी देतो. नियोजन काय पुढचं नियोजन काय? 24 गुरु बद्दल तुम्हाला सांगितलं होतं की 24 गुरु सांगेल, परंतु वेळ आपल्याकडे तेवढा नाही. सांगतील तुम्हाला कोणीतरी माझ्यापेक्षा चांगल्या पद्धतीने. जर तुमची अर्थ जर असेल तर नक्कीच तुम्हाला कोणीतरी नक्की तो अधिष्ठान तुम्हाला ते नक्की योग तशा पद्धतीचा पुरवतील, ज्याबद्दल अडचण नाही. दंडवत प्रणाम. गेली 6 दिवसापासून या मार्गाशी अधिकार असलेले श्री दत्तात्रय प्रभू महाराज, फक्त आपण नाम पाठ केलेलं होतं, पाठ केलेल्या नामाचं आपण स्मरण करत होतो, परंतु जो अवतार सर्व मार्गांना अधिकारण आहे, तो कशा कशा अर्थाने तो सर्व मार्गांना अधिकारण आहे हे त्यांच्या लीळा श्रवण केल्याशिवाय आपल्याला हा कथाभाग समजणार नव्हता. खऱ्या अर्थाने असे दत्तात्रय प्रभूंची विशेषता काय आहे, किंवा जो एखादा अधिकार संपन्न जीव जेव्हा श्री दत्तात्रय प्रभूंच्या शरण गेल्यानंतर त्याच्या जीवनामधल्या विशेषता काय प्रगट होतात, या संपूर्ण कथाभागातून आपण गेली 6 दिवसापासून श्रवण केलेले आहेत. 6 दिवसाच्या कथेचे वेगवेगळे यजमान होते. त्या सर्व दर दिवशीच्या यजमानाच्या माध्यमातून ग्रंथपूजन संतपूजन संपन्न झालं. परंतु एक श्लोक आहे, रिक्त हस्तेन पश्यन्ति राजानम देवता गुरु. रिकाम्या हाताने राजा असेल, गुरु असेल किंवा देव असेल, यांनी जे आपल्यावर अगणित असे देव दाखवून, देवाचा मार्ग दाखवून, देवाचे तत्व दाखवून आपला जो आपला सुखकर असा मार्ग केलेला आहे, काहीतरी त्या गुरुच्या, काहीतरी त्या मार्गदर्शकांच्या ऋणातून उतराई होणं. कारण मुळात त्या संतांना आपण देऊ शकतो तरी काय, काय द्यावे असी व्हावे उतराही, ठेविता पाही जीव थोडा. कारण संतांचे आपल्यावर उपकार आहेत, आणि या उपकारातून काहीतरी आपण उतराई होण्याकरता प्रत्येकांचं तर या ठिकाणी येऊन पूजन करणं संपन्न शक्य होणार नाही. कारण प्रत्येकांचं पूजन म्हटल्यानंतर वेळ जास्त जाणार आहे, पुढे आपल्याला पंक्ती बसायच्या आहेत. म्हणून हे सर्व नियोजन विचारात घेता या ठिकाणी आजचा हा शेवटचा दिवस आहे. सर्वांना मनातून काहीतरी